भेटीला येत असताना आतापर्यंत खेळ पहिल्या ग्रुपचा खेळ दोन संघ ज्यांना आपण पाहिले होते सुपर 16 मध्ये जात असताना जे दोन संघ होते आणि पहिला संघ होता डीसीसी नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब दुसरा संघ एमसीसी ग्रुप बी मध्ये आपण आलात त्यावेळेला या ग्रुप मधून पहिल्या संघाने बाजी मारली त्या संघाचं नाव होतं भाग्य 11 आता पाहूया दुसरा संघ कुठला येईल चला मॅचला होती सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले धीरज टाइमर ऑन करा 15 मिनिटांचा अवधी चला विवेक सर रेडी आहेत चला मॅचला होते सुरुवात 15 मिनिटांचा अवधी अजिंक्य तारा आणि त्यांच्या गेस किंजल 11 धीरज आणि नेस्टर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल लेट कट केला चेंडूला आणि लेट कट करत असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले अनिरुद्धच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 1-0 पुढचा बॉल ओ यावेळी लेफ्ट केलंय लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय पुन्हा एकदा अनिरुद्ध रेडी आहेत स्ट्राईक एंडला नेस्टर 2-0 टीम किंजल 11 ओ यावेळी प्ले अँड मिस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते पहा हलकीशी फ्लाईट फुल्लर लेन बॉल आणि त्यामधून हा चखवणारा डॉट बॉल आपण पाहिला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट धाबा सुद्धा बघणार आहोत 3-0 यापर्यंत कहाणी आहे पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय पुढचा बॉल टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर सहज सोप्या रीतीने सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले पहा 2 लुजर संघादरम्यान मॅच आहे इकडून तुम्ही जिंकाल तर पुढे जाल एक संधी मिळणार आहे हराल तर डायरेक्टली स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे आता यामधून खेळत असताना तुमचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे किती एफर्ट्स देणार आहेत पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे किती धाबांचा टार्गेट सेट करणार आहोत या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत धाबा धावपलकावरती 5 शेवटचा बॉल घेऊन अनिरुद्ध रेडी आहेत शेवटचा बॉल कडक स्ट्रोक गॅप मधून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकार 4 धाबा फटका पहा कशा प्रकारे त्या फटक्याला ऍक्सेप्ट केलं होतं फुलर लेन बॉल फुल पेस ऑफ द बॅट स्विंगला जितकी ताकद तितकीच ताकद टायमिंगला बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं आणि कोणालाही एकाला आणण्याची संधी मिळाली होती त्याच्या जबल पास होऊन जाणारा हा ब्रँडेड स्ट्रोक 9-0 या आतापर्यंत कहाणी आहे किंजल 11 या संघाची अजिंक्य तारा मोरेगाव या संघाला इकडून कमबॅक करावं लागणार आहे ज्ञानदीप दुसऱ्या षटकामध्ये पहा ज्यावेळेला नवीन हंगामाला सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्या 3 स्पर्धामध्ये अजिंक्य तारा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये होता नो डाऊट टॉप 6 टॉप 8 मध्ये जाताना पाहिलं होतं त्यानंतर मागील 2 स्पर्धेचा ग्राफ पाहिला तर फार मोठ्या अडचणीमध्ये आहे आता या अडचणी कव्हर करत असताना या नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग मध्ये कशा प्रकारचा खेळ होणार आहे यावर सर्वांच्या नजरा पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले रेडी आहेत पुन्हा एकदा ओ यावेळी खूप चांगला बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेर लेग कटर यस इट इज अ वाईट बॉल डबल 11-0 पुढचा बॉल रेडी आहेत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला धीरज यावेळी सन्मान दिला चेंडूला सन्मान दिलाय रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती आणि सिंगल झाले वन्स अगेन पुन्हा एकदा कंप्लीट 12 धाबा धावपलकावरती आहेत चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 12-0 पुढचा बॉल हो यावेळी हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय आणि सहज सोप्या रीतीने
सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. 13 धाबा धावपळ करतो. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये धीरज करतायत, नेस्टर करतायत. धीरजच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये आपण धावा बघितल्या होत्या. आता सुद्धा खूप चांगली सुरुवात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, टॅप केले चेंडूला आणि टॅप केल्यानंतर सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती आहेत. 14 चौकारानंतर थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये केलाय. आता पाहूया शेवटचे 2 बॉल. याबली हलक्यात सन्मान दिला, वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट, त्याहून क्विक सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल 15-0. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत किंजल 11चा संघ. अजिंक्य तारा मोरेगाव या संघासमोर शेवटचा बॉल. पाहूया काय घडतंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट स्विंगला भरपूर ताकद, टायमिंग नव्हतं. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 16-0. खूप चांगली सुरुवात आहे. पहिल्या 2 मध्ये 16 झाल्यात. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता पॉवर प्ले मध्ये काय घडणार आहे त्या अगोदर डीजेला ऐकूया आणि लगेच बोलूया. चला पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये A1 पवन च्या हातामध्ये चेंडू सुपविला गेला. पाहूया काय घडतंय. किती धाबा, किती विकेट. पहिला बॉल वाईड बॉल. वाईड बॉलने पॉवर प्ले झाली सुरुवात. 17-0 आतापर्यंत कहाणी आहे किंजल 11 या संघाची. विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर. ओ कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. मिस्टर धीरज मैदानाच्या आतमध्ये. ज्याबली ऑन साइडला हलका त्यांना सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट झाले. युट्यूब वाहिनी विश नेटवर्क यावर आपण ही स्पर्धा पाहतोय. आमचे ऑपरेटर मनीष निजाई ज्यांना आपण नेहमीच पाहतो. नो डाऊट कधी तुम्हाला अडचणी येणार नाही. ओ डायरेक्ट हिट, कॅम्पेट, फलंदाज बाद. हाय जबरदस्त आयुष्य ती डायरेक्ट हिटची पैकी. नो चान्स. 4 ओव्हर चित. नेस्टर बाद. पहिला धक्का टीम किंजल 11 या संघाला गॉन. थँक्यू. ॲलन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पलटवार करावं लागणार आहे. पलटवार करत असताना आता पाहूया ॲलन नवीन फलंदाज. हो ड्राईव्ह केलं चेंडूला आणि सिंगल वन्स अगेन कंप्लीट झाले. खूप चांगली बॅटिंग करतात धीरज नारंगी सुपुत्र आणि आतापर्यंत 15 धावांचं योगदान. पाहूया पॉवर प्ले चे शेवटचे 2 बॉल. 23-1. याबली आतमध्ये येणारा बॉल लेग कटर सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. 24 धाबा धावपलकावरती आहेत. जिकडे 2.5 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचा बॉल पाहूया. ओ याबली लेग स्टंपच्या बाहेर. येस इट इज अ वाईट बॉल. पहा पॉवर प्ले मध्ये आतापर्यंतची कहाणी. चौकारानंतर सिंगल वाईट पाहिल्यात. टोटल 9 धाबा आपण पाहिल्यात. शेवटचा बॉल. ओ शेवटच्या आणि अंतिम क्षणाला पाठीमागे चेंडूला खेळलाय. सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 26-1. प्रथम बॅटिंग करत असताना किंजल 11चा संघ अजिंक्य तारा या संघासमोर. डीजेला ऐकून शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये लगेच बोलणार आहोत.
शेवटचा ओ व्हॉट अ फील्ड, वा शानदार फिल्डिंगचा नजारा, इतका रॉकेट स्ट्रोक होता आणि त्यानंतर फिल्डिंग पहा पवनची, A1 पवन, कडक फिल्डिंग. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. इतक्या वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होत होता आणि त्यानंतरची फिल्डिंग, वा शानदार फिल्डिंगचा नजारा. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. आदेश वन्स अगेन. यामुळे आतमध्ये येणारा बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. सिंगल झाले कंप्लीट. 28 धाबा धापलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 4 बॉल, इकडून किमान 5-6 धाबा अजून. या मैदानाच्या आउटफील्ड विकेट पाहताना किमान 30+ जाणं गरजेचं आहे. यावेळेला ड्राईव्ह चेंडूला, यावेळी चेंडू निघून गेलाय, जबल पास होऊन निघून गेलाय, सीमारेषा पार. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 4 धाबा. बॉल फुल फेस ऑफ द बॅट, पॉवरफुल स्ट्रोक आणि फटका पहा, जबल पास होऊन निघून गेला होता. हो 32 धाबा धावलकावरती आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, आता मध्ये चेंडू आला, बॅकअप खूप चांगला आहे. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. 33 धाबा धावलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल, 2 बॉल रिमेनिंग, 22 धाबा. काय जबरदस्त बॅटिंग करतायत मिस्टर धीरज. 33 झाल्यात. आता शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. ज्या धावफलकापर्यंत पोहोचायचं होतं, मजल मारायची होती, तो प्रयत्न आतापर्यंत केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. याबले आलनच्या बॅट मधून ऑन ड्राईव्हचा फटका, सीमारेषा पार. आणखीन एक दमदार शॉट, 4 धाबा. पहा मनीष, इतक्या वेगाने धाबा येत आहेत ना, या विकेटला आउटफील्डला पाहण्यासाठी तुम्हाला एक अटॅकिंग क्रिकेट खेळावी लागणार आहे, तरच तुम्ही कदाचित या धाबांचा पाठलाग करू शकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल झाले कंप्लीट, 1 झाले कंप्लीट आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे 38 धाबा धावफलकावरती आहेत. 39 टार्गेट सेट केलंय किंजल 11 या संघाने अजिंक्य तारा या संघासमोर. इनिंग ब्रेक, तोपर्यंत डीझेल ऐकूया आणि त्यानंतर बोलूया इन ऍक्शन विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलं होतं, सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. खूप चांगली
सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत अभिषेक. समोर डाऊन ग्राउंड, खूप चांगले फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग आणि क्विक थ्रो. यस, फलंदाज बाद, प्रेम बाद. पहिला धक्का टीम अजिंक्य तारा या संघाला गॉन. चला, प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ओ याबले लेट कट केले चेंडूला आणि लेट कट करत असताना सिंगल झाले कंप्लीट. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 वर 1. ओ खूप चांगला बॉल. बॅटर बीट, यष्टांच्या पाठीमागे असलेला खेळाडू बीट. इतका चांगला बॉल, हलकीशी फ्लाईट, लेग कटर आणि 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3 वर 1. पहिल्या षटकाच्या खेळानंतर फार मोठ्या अडचणी वाढल्यात. 39 पाठलाग करतात आणि त्यामधून 3च धाबा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता 4 वर 1 मॅच मध्ये इक्वेशन. येणारे 18 बॉल आणि 35 धाव्यांची गरज. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत. षटकामध्ये हॅडली आल्यात. पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपलकावरती आहेत. 5 धाबा बनवावे लागणार आहेत. मोठे ब्लास्ट इकडून येणं गरजेचं आहे, तरच अजिंक्य तारा या संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो. फ्रेमला बॅटिंग करावी लागणार आहे. यावेळी आतमध्ये येणारा बॉल आणि सहज पद्धतीने सिंगल कंप्लीट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून. या प्रकारचे स्ट्रोक, थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. पहा, बरोबर गॅप शोधला, जबल पासून चेंडू निघून गेला. सवकार आलाय. धाबा धापलकर 10. चेंडूचा खेळ झाला 4. 10 वर 1. पुढचा बॉल, सेम स्ट्रोक, खूप चांगली फिल्डिंग. ज्यावेळी बरोबर चेंडूला अडवलं होतं. अभि होते, खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल येतोय. 11 वर 1. शेवटचा बॉल. बॅकफुटला गेले, फट्ट खेळाय भरून. चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. 11 वर दुसरा धक्का. टीम अजिंक्य तारा या संघाला गॉन. आतमध्ये पाहूया पॉवर प्ले मध्ये काय घडतं. पहिला बॉल नो बॉल. पॉवर प्ले मध्ये पहिलाच बॉल, नो बॉल ने सुरुवात. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेला मोठं बनवावं लागणार आहे. धाबा धापलकर आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळी फेकी झाले फलंदाज. रनआउटच्या रूपानं बाद. तिसरा धक्का अजिंक्य तारा या संघाला गॉन.
अनिरुद्ध आल्यात आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. फार फार मोठ्या अडचणी वाढल्यात कारण 12 ओव्हर 4 ही आतापर्यंत कहाणी आहे. 39चा पाठलाग करतायत. काय जबरदस्त बॉलिंग आहे. किंग्ज 11 या संघाचे ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. चला मॅच मध्ये इक्वेशन 6 नो बॉल आहे. ओके 6-25. पाहूया फ्री हिटचा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. या बली सुद्धा खूप चांगली फिल्डिंग. 1-2-3 खेळाडूने खूप चांगला बॅकअप दिला. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. तसं कारण तुम्ही 39 धावांचा पाठलाग करत असा तुमच्याकडे प्लॅन ए नव्हता, प्लॅन बी सुद्धा नव्हता आणि प्लॅन सी सुद्धा डबल पास फेल होताना दिसतोय. तुमचं कॉम्बिनेशन बनलं नाही. तुम्ही पॉवर प्ले मध्ये धाबा बनवल्या नाहीत. त्या कारणानं तुमच्या अडचणी या मॅच मध्ये वाढत गेल्या आणि मॅच मध्ये फक्त औपचारिकता दिसते. अजिंक्य तारा हे संघ फार मोठ्या अडचणीमध्ये. ओ आणखीन एक नो बॉल. भाग्य 11 कॅप्टन मुख्य मंचावर थांबायचंय. भाग्य 11 कॅप्टन टॉस केला जाणार आहे. ओ चेंडू आपली गॅप मध्ये निघून गेला. या प्रकारचे स्ट्रोक सॉरी किरण 11 भाग्य 11 क्वालिफाय झाल्यात टॉप 16 मध्ये. चला यस मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला टीम किंग्ज 11 या संघाने. मॅच समरी पाहणार आहोत नो डाऊट. मॅन ऑफ द मॅच त्या अगोदर दोन्ही कॅप्टन लगेच या.